कंटाळा येतो ट्रॅव्हलिंगचा, एवढी गर्दी येते असते ना, त्यामुळे कोणी ट्रॅव्हलिंगला रेडी होत नाही. ओके, वर्क फ्रॉम होमची सवय लागली, सोशल मीडिया अर्ध ते नेटवरतीच काम करायचं घरात बसून बसून. काही कंपन्यांमध्ये घरी बसून पण काम करू शकतो, मग त्यांच्यासाठी घरी बसून काम करून देणं ते त्यांचंच काम झाल्याची मतलब आहे. त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये होणारे जे खर्च आहे ते कमी होतात. त्याच्यामुळे घरी बसून पण मी काम करत असेल, माझी इफिशियन्सी पूर्ण देत असेल तर काहीच फरक पडत नाही. हां, काही गोष्टीचा त्याचा गैरफायदा पण उचलला जातो. घरी बसून काम करत नाही, दुसरी काही कामं करतात, तर त्या दृष्टीने कंपनीने कुठेतरी बॅलन्स करणं गरजेचं आहे. डेज तर होऊन जातो मॅनेज, असं काही हे नाही आहे. आणि वर्क फ्रॉम होम बघायला गेलं तर एकदम गरज असेल तर आयडियली कंपनीने पण अलाव करायला पाहिजे त्यांना. बिकॉज कसं आहे, सायमल्टेनियसली कॉर्पोरेटमध्ये बघितलं तर वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन दिलं जातं. बट वर्क फ्रॉम होम देऊनसुद्धा लेट वर्किंग ठेवलं जातं. लेट वर्किंगमुळे एम्प्लॉईज जे असतात, एम्प्लॉईजचे जे रेग्युलर जे त्यांचं बॉडी मुवमेंट असतं त्याच्यावरती फरक पडतो. आणि त्याच्यामुळे त्यांना जे काम करण्यामध्ये जी मजा असते ना, ती ऊर्जा राहत नाही. लेट वर्किंगमुळे 2-2 वाजेपर्यंत काम करतात, झोप नाही होत, घरी टाईम देता येत नाही, वरतून कामाचा लोड असतो, ती वेगळी गोष्ट.